रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहात? तर माझ्याकडे आलेल्या 30 पाउचेसची ऑर्डर, त्याचं कटिंग करत असतानाच आणखीन एक ऑर्डर आली, ती म्हणजे फोम शीटची. तर आपल्याकडे बॅग मेकिंग मटेरियल कोणतंही तुम्हाला हवं असेल तर ते उपलब्ध करून दिलं जाईल. इथे फोम शीट माझ्याकडे ज्या आहेत त्याची लांबी आहे साधारण 2 मीटरपर्यंत, अगदी थोडीशीच 2-3 इंच कमी असते लांबी, आणि त्याची उंची किंवा तुम्ही रुंदी म्हणाल तर ती बरोबर 1 मीटरची असते. तर अशा पद्धतीची एक शीट असते. मी या संपूर्ण एका शीटमध्ये माझे 25 पाउचेस जे 10 बाय 10 इंचाचे होते असे मी याच्यामध्ये कट केलेले आहेत. तर तुम्हालाही हवं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. पहिल्या दिवशी तर आदल्या रात्री मी रात्रीचंच कटिंग करून ठेवते, जेणेकरून मला सकाळ सकाळी स्टिचिंग करता येईल. तर कपड्याचे पीस नॉन वनचे आणि फोम शीट मी आदल्या रात्री कट करून घेतली. सकाळ सकाळी दुसऱ्या दिवशी माझ्याकडे काम होतं, त्याला क्विल्टिंग करायचं म्हणजे जॉईन करायचं. इथे तुम्ही बघू शकता मी 5:50ला सकाळी माझं काम चालू केलं, आणि काम करताना आळस येऊ नये म्हणून साहेबांनी मला ग्रीन टीसुद्धा दिलेला. आम्ही सकाळ सकाळी ग्रीन टी पितो आणि खरंच याचे फायदे पण खूप असतात. पहिल्या दिवशी मी संपूर्ण क्विल्टिंग करून घेतलं 30 बॅग्सचं. ते याच्यासाठी की मला नंतर जॉबला पण जायचं असतं, आणि मग मी सकाळी जेवढं काम करू शकते मशीनवर तेवढं होतं, आणि मग त्याच्यानंतर आपल्या घरातलीही कामं आणि शाळेत जायची आवरावर ह्या सगळ्यामध्ये मी सुरुवातीचे 2 तास जे आपले सकाळचे असतात ते माझ्या कामाला देते. दुसऱ्या दिवशीचं काम होतं, मी क्विल्टिंग केलेले सगळे पीस एकत्र केले आणि मग त्याला झिप लावून घेतले. असे एकत्र काम केलं ना तर आपली कामसुद्धा फटाफट होतात आणि आपल्याला ज्या ऑर्डर्स असतात त्या आपण वेळेत देऊ शकतो. माझ्याकडून काही वेळेस लेट होतो, कारण मी दोन्हीही कामं करते आहे. मी माझी जी आवड आहे, माझा जो छंद आहे तो जोपासते आहे, प्लस मी जॉबही करते. तर उजाडला तिसरा दिवस. तिसऱ्या दिवशी मी तयार केलेल्या सगळ्या पाउचेसना नॉन वनची पट्टी लावून घेतली आणि रफ एजेस त्याचे क्लिअर केले. रफ एजेस क्लिअर करणं गरजेचं असतं जेव्हा पाउचेस उघडून पाहिले जातात वगैरे, तर ते व्यवस्थित दिसले पाहिजेस. आणि जेवढी आपली फिनिशिंग चांगली असते ना तेवढ्या आपल्याला ऑर्डर्स या जास्त येत राहतात. तर तिसऱ्या दिवशीचं माझं हे काम होतं. व्यवस्थित मग पूर्ण कट करून मी पट्टी एकत्रच लावते, त्यानंतर व्यवस्थित कट करून मी एक एक करून त्या गोळा करून घेतल्या. इथे मला लेकीनेसुद्धा मदत केली, कारण मला त्याच दिवशी त्या द्यायच्या होत्या. संपूर्ण 30 पाउचेस एकत्र करून घेतले, त्याला सरळ सुलट केले आणि मग त्याच्यानंतर त्याची पॅकिंग केली. सोबतच काही मी इकडे तिकडे ठेवलेले ते नंतर गोळा करून घेतले. तर अशा पद्धतीने माझं हे काम 3 दिवसामध्ये कंप्लीट झालेलं आहे. तासानुसार कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास एक 6 ते 7 तास लागलेले आहेत मला संपूर्ण पाउचेसचं कटिंग आणि स्टिचिंग करायला. तर अशा पद्धतीने मी हे तिसऱ्या दिवशी माझं काम कंप्लीट केलेलं आहे आणि संपूर्ण पॅकिंग